दिनाच्या अनुषंगाने या ठिकाणी आपण सगळेजण उपस्थित आहोत। या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय जगदीश चव्हाण साहेब, या संस्थेचे सचिव श्री किशोर महाजन साहेब, मंचावर उपस्थित माझे सर्व सहकारी, गट विकास अधिकारी, या ठिकाणी उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी, केंद्र प्रमुख, शाळेचे सर्व विद्यार्थी बंधू भगिनी, मला या ठिकाणी जामनेर येथे या कार्यक्रमात येण्यासाठी खूप आनंद होत आहे। कारण की या वर्षी मी प्रकल्प संचालक म्हणून जामनेर येथे जॉईन झालो होतो। 2 वर्षापूर्वी पहिल्यांदा या कार्यक्रमाला मला या ठिकाणी बोलावलं होतं आणि त्या ठिकाणी JTS पहिलं वर्ष, त्यावेळेस सुद्धा शिक्षकांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये सहभाग नोंदवला आणि 4 वरून संख्या 48 वर नेलेली होती। आज ही संख्या 59-60च्या घरामध्ये दरवर्षी जात आहे। मला या ठिकाणी हा जो उपक्रम जगदीश चव्हाण साहेब आणि JTS ची टीम आहे ती जामनेर तालुक्यामध्ये राबवत आहे, याच्याबद्दल खूप मोठा आनंद होत आहे। त्याचं कारण असं की आपल्या शक्यतोवर सगळ्यांना माहीत नसेल की मी सुद्धा तुमच्यासारखा एक शिक्षक होतो। त्याच्यामुळं या बाबीमध्ये काय महत्व आहे हे मला खूप महत्वाचं जाण यामध्ये आहे। याचा जो परिणाम आहे हा परिणाम तुम्हाला मला आज दिसणार नाही, परंतु याचा परिणाम चव्हाण साहेब आपल्या सगळ्यांना निश्चित 10-12 वर्षानंतर याचा परिणाम आपल्याला दिसेल। कारण की जे मुलं स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आणि त्या विचारातून घडतात ते आमच्यासारखे पुढे अधिकारी होतात किंवा चांगल्या याच्यामध्ये ते सक्सेस होतात। तर हा जो उपक्रम आपण आपल्या तालुक्यामध्ये सुरू केलेला आहे तो उपक्रम खूप मोठा आहे आणि याची चर्चा आम्ही मोठ्या स्तरावर सुद्धा केलेली आहे। काल परवा आम्ही यशदामध्ये त्या ठिकाणी CEO कॉन्फरन्स होती, त्या ठिकाणी CEO, ॲडिशनल CEO आणि PD आम्ही सगळ्यांची कॉन्फरन्स होती। माननीय मुख्यमंत्री सुद्धा त्या ठिकाणी हजर होते। त्या ठिकाणी सुद्धा ज्या नवीन गोष्टी घडत आहेत, आपल्या जिल्हा परिषदेच्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज नरवाल मॅडम आम्ही त्या ठिकाणी होतो, त्या ठिकाणी सुद्धा या उपक्रमाचा उल्लेख आम्ही केला। म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये काय काय नवीन उपक्रम आहेत त्या उपक्रमामध्ये आम्ही या उपक्रमाचा सुद्धा उल्लेख त्या ठिकाणी केला। आणि असे उपक्रम जेव्हा आपण सुरू करतो तेव्हा खरोखर आपण आपल्या सेवेसाठी किंवा ज्याच्यासाठी आपण आहोत त्याला आपण न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत। ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी मला अत्यंत आनंद होत आहे की उर्दू शाळेचे शिक्षक सुद्धा याच्यामध्ये खूप हिरिरीने सहभागी होत आहेत आणि मुलांचे सुद्धा, उर्दूच्या मुलांचा सुद्धा याच्यामध्ये टॅलेंट त्यांचं पुढे येत आहे। आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण मुलांना जे मार्गदर्शन करत आहात ते खूप चांगलं मुलाचं योगदान आपल्या देशासाठी सार्थक होणार आहे। म्हणून आपण आणि आपले इतर जे शाळा आहेत त्या शाळांना सुद्धा आपले जे मुख्याध्यापक असतील, केंद्र प्रमुख असतील किंवा विस्तार अधिकारी असतील याच्या माध्यमातून आपण इतर शाळांमध्ये सुद्धा हा मोठा उपक्रम राबवावा। आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय गिरीश महाजन साहेबांच्या माध्यमामधून या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत आहेत। जलसंधारणाचे उपक्रम राबवण्यात येत आहे, रोड आणि गावांमध्ये ज्या भौतिक सुविधा आहेत त्या सुद्धा डेव्हलप करण्यात येत आहे। शाळांना सुद्धा आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये दुरुस्त्या करून शाळांना सुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप आपल्याला करायचं आहे। शाळांमध्ये ज्या बेसिक इंडिकेटर्स आहेत आणि त्याला आपण असर मध्ये सुद्धा आपल्या सगळ्या शाळांमध्ये टिकल्या पाहिजे। आणि काल परवाची कार्यशाळा झाली, त्या कार्यशाळेमध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा आणि आपल्या ग्रामविकास मंत्र्यांनी सुद्धा आपल्याकडून जी अपेक्षा व्यक्त केलेली आहे की आपल्या जो ग्रामीण भागातला मुलगा आहे तो ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये त्याला दर्जेदार शिक्षक हे मिळालं पाहिजे। आणि म्हणून आपल्या सगळ्यांवर खूप मोठी जबाबदारी आहे। आपण सगळे जबाबदारीने याच्यामध्ये काम करूया आणि ग्रामीण भागामधला जो विद्यार्थी घडला तर हा सुद्धा खूप मोठा पुढे जाणार आहे आणि या देशाचा तो आदर्श होणार आहे। मित्रांनो, आपण जे काम करता त्याला कशामध्ये जिंकी द्यायची होत नाही, म्हणून आपण
जे काम करताय ते अत्यंत प्रामाणिकपणे करावं आणि या ठिकाणी गट शिक्षणाधिकारी आहेत, विस्तार अधिकारी आहेत, त्यांना माझी विनंती आहे की आपल्या ज्या शिक्षकांना जामनेर तालुक्यामध्ये विशेषतः ज्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण हा उपक्रम राबवत आहोत, याच्यासाठी आता उन्हाळा येत आहे, या उन्हाळ्यामध्ये एक 8-10 दिवसाचं काही प्रशिक्षण आपल्याला इतर शाळांच्या शिक्षकांना की ज्या शाळांमध्ये हा उपक्रम अजून चांगल्या पद्धतीने राबवला जात नसेल किंवा ज्या शाळांचे विद्यार्थी याच्यामध्ये उतरत नसेल त्या शिक्षकांना सुद्धा या ठिकाणी बोलवून त्यांचा प्रशिक्षण सुद्धा आपण या ठिकाणी आयोजित करावं. मी आदरणीय ठेकेदारांना विनंती करतो की याच्यासाठी सुद्धा काही थोडाफार खर्च लागला तर आपण आपल्या फाउंडेशन मार्फत उपलब्ध करून द्यावा. म्हणजे आपल्याला हे शिक्षक या ठिकाणी जे आहेत हे खूप चांगलं काम करत आहेत, परंतु अजूनही बरीच मोठी संख्या आहे की ज्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आपल्या सगळ्यांकडून शिक्षणामध्ये चांगल्या पद्धतीनं काम व्हावं हीच अपेक्षा शासनाची आहे, आमची सगळ्यांची आहे, जनतेची सुद्धा आपल्याकडून हीच अपेक्षा आहे. काम करत असताना सगळ्या विभागामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये कसं डेव्हलपमेंट होईल याच्याकडे प्रत्येक ठिकाणी शासनाचं लक्ष आहे, आपल्याकडे सुद्धा शासनाचं लक्ष आहे आणि खूप मोठा खर्च जो आहे आपल्यावर शासनाचा होत आहे आणि त्याचं सार्थकी आपल्याला या रूपामध्ये जर पाहायला मिळालं तर याच्यापेक्षा मोठा आनंद होता नाही आहे. आपण जामनेर तालुक्यामध्ये हा जो उपक्रम राबवत आहात, या उपक्रमाला मी 3 वर्षापासून साक्षी आहे आणि इथून पुढे सुद्धा हा उपक्रम अशाच पद्धतीने चालू राहील याची मला शाश्वती आहे. चव्हाण साहेब, मी बोलत असताना फक्त आपण फोनवर बोलत होता, फक्त माझी एक विनंती आहे की आपण ज्या शाळांमध्ये ज्या शाळांमध्ये इथे जे शिक्षक उपलब्ध आहेत ते खूप चांगलं काम करतात. शाळा ज्या शाळांचे 2 किंवा 2 पेक्षा अधिक विद्यार्थी आहेत, त्याचबरोबर ज्या शाळांचे 1-1 विद्यार्थी आहेत, सर्वांचं पुनश्च यानंतर वाकडी उर्दूचे 3 विद्यार्थी, सादी तांबोळी, अल्बिया कडुबा खाटी, आयशा बी अब्दुल शाह, तुळगा उर्दूचे शाहिदा मजीद चिंगारी, देऊळगा उर्दू शाहिदा मजीद चिंगारी. विद्यार्थी वर्ग, शिक्षक आणि पालक समोर यायचे. त्यानंतर जीनी उमेश शेळगाव 3य क्रमांक, वेदिका समाधान वाकोट 6वा क्रमांक आहे. राजपूत गौरव शेळगाव, राजपूत गौरव शेळगाव. यानंतर परत 7वा क्रमांक आहे. पाटील गायत्री योगेश, अमोल पाटील सोनाळे, जिरे मीनाक्षी तयार आहेत. माझी किरणमाळी पळसखेडी मेलाचे सोपाते बदने वाटतं. तयार आहेत. प्राची किरणमाळी
यांना तयार आहे. यानंतर भाग्यश्री सोपान पाटील तयार आहे. बाळापिंपरी रमेश वारमारे सर आहेत का? आलेत का? आलेत का रमेश वारमारे? त्यानंतर वीर सुरवाडे बेटावर बुद्रुक वैशाली ठोके बाळमारे. वीर आला का? वीर वीर सुरवाडे चला. आता पूर्वेश राजपूत आहे का? पूर्वेश आणि हे दोन शिक्षकांना ट्रॉफी हा ते सोबत आहे. शिक्षकांना ट्रॉफी त्याला ट्रॉफी पुढचं अक्षर परीक्षित पाटील सोनाडे चला शिक्षण सर. दीपक पाटील पाटील एकोणती मुद्रुक योगेश पाटील सत्ता.